मित्रांनो नमस्कार, मी सध्या सांगली शहराजवळील कुपवाड MIDCमध्ये आलेलो आहे। पाण्याची जी बंब आहेत ते तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आपल्यासोबत सदाशिव मलगंजे आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करू। तर तुम्ही बघू शकता इथे मध्ये सुद्धा बंब आहेत आणि लाईव्ह काम चालू आहे। नमस्कार, मी सदाशिव मलगान, धनश्री हॉट वॉटर बॉयलरचा मालक। सर्वसामान्यांसाठी हे बंब कसे परवडतात? हे बंब पाणी तापवण्यासाठी याचा वापर होतो आणि हे ग्रामीण भागामध्ये याचा जास्तीत जास्त वापर केला जातो। ग्रामीण भागामध्ये ज्या जळणावरती बंब पाणी गरम होतं ते ह्याला इंधन म्हणून जळण वापरलं जातं। जे आता आपण इलेक्ट्रिक वगैरे बघतो त्याच्या तुलनेत हा फार परवडणारा प्रॉडक्ट आहे। कमीत कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये जास्त गरम पाणी मिळतं। कमी वेळेमध्ये जास्त पाणी तयार 10 मिनिटात 50 लिटर गरम पाणी मिळतं। तसं ॲक्च्युली आमचं टेस्टिंग टायमिंग 7 मिनिट आहे। आम्ही आमच्या लेवलला सेपर साईडला असावं म्हणून आम्ही 10 मिनिटात, ॲक्च्युली आमचं टायमिंग 7 मिनिटात आहे। 7 मिनिटात गरम पाणी होतं। बरं, याच्यासाठी जळतण किती लागतं? म्हणजे फक्त 2 किलो जळणामध्ये बरं जळणारे काही फक्त पर्यावरणाची आपण सगळ्यांनी निगा राखायची म्हणून प्लास्टिक, थर्माकॉल आणि रबर याच्यामध्ये न घालता जळणारं काहीही असू दे, आपल्या शेतीमध्ये असू दे, जनावरं पुढचा जे काही पाला असेल, शेणी असेल, वेस्टेज जे काही पडतं ते सगळं याच्यामध्ये जळलं जातं। दुसरी गोष्ट काय आहे की धूर त्या कम्पॅरेटिव्हली एकदम कमी होतं। धुराचं प्रमाण एकदम कमी, धूर अजिबात नाहीच ना का बरोबर, जेणेकरून आपल्याला जे वाटतं की पर्यावरणासाठी आपण काही हानी करतोय तर ते पण काही त्याच्यातून होत नाही। बरं, आता ही बंब तयार करण्याची प्रोसेस कशी? म्हणजे आता हे जे काम चालू आहे हे प्रोसेस सुरुवातीच्या कटिंगचं काम चालू आहे। बरं, जे चुलीच्या आतला जो फायर बॉक्स असतो तो फायर बॉक्स कटिंग करण्याचं हे काम चालू आहे। जर तुम्ही थोड्या वेळात बघितला तर हे 2 उलगडून पलटी होईल सगळं। त्यानंतर पुढची प्रोसेस ही बेंडिंग असते। हे बेंडिंग करून घेतलं जातं, ह्याचा त्या मापाप्रमाणे रोल केला जातो। इथं रोल तयार केला जातो। रोल झाला की ते पलीकडचे पुढे जो बसला आहे तो माणूस ह्या 2 प्रॉडक्टमधनं तो सेंटरचा जो फायर बॉक्स आहे तो तयार होतो आणि ह्याच्यावरचा जी जॅकेट जे मेन पाण्याचा टँक असतो तो पाण्याचा टँक तयार होतो। मित्रांनो आता आपल्यासमोर वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे बंब आहेत, त्याविषयी सविस्तर माहिती घेऊ। तिथे कसं काम चालतं आणि हा 50 लिटरचा बंब आहे। बरं, हा 6 लोकांपर्यंत, घरी जर 6 लोक असतील 6 लोकांपर्यंत हा चालू शकतो। 6 लोकांना भरपूर मुबलक पाणी देऊ शकतो। ह्याचा वापर करण्याची पद्धत कशी असते, त्याला फायर बॉक्स म्हणतात। इथं जळण टाकावं लागतं, जळणारं काहीही घाला याच्यामध्ये आणि ॲस्पिट आहे जेणेकरून इथं यातून पडणारी राख जी आहे ते ॲस्पिटमध्ये स्टोअर होते। बऱ्यापैकी जुन्या काळात बंब कसे असायचे की खालनं असं नुसतं पाय लावले जायचे आणि ती राख असू दे किंवा त्याच्यात ती थोडीफार जर आर असेल ते आजूबाजूला जाऊन पेटण्याची भीती असायची। ती होऊ नये म्हणून आपण ते खाली ॲस्पिट दिलेलं आहे जेणेकरून पडणारी राख, अग्नी असेल ती खाली पडून तिथलं तिथं भिजावी। आणि हे 10 मिनिटात 50 लिटर पाणी तापतं। पावडर कोटेड पेंट आहे। हा स्टेनलेस स्टीलची पाईप वापरलेली आहे याला आणि याची लाईफ 5 वर्षाची आपण आमच्या लेवल एंडला 5 वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी दिली। वॉरंटी नव्हे तर 5 वर्षाची गॅरंटी आहे याला। 5 वर्षापर्यंत काही जरी झालं तर कस्टमरनं एकही रुपया खर्च करायचा नाही। बऱ्यापैकी आपण ह्याचा वापर जर बघितला तर खेडेगावामध्ये विहिरीचं बोरचं पाणी वापरलं जातं, त्याच्यात क्षार जास्त असतं। ते रेग्युलर जर MS राहिलं तर क्षारनं लवकर आतून खराब होतं। म्हणून हा सिमलेस पाईप सेंटरला टाकून आपण त्याला स्टील कोटिंग केलं जेणेकरून स्टील कोटिंग लवकर खराब होत नाही। त्यासाठी याची लाईफ वाढावी म्हणून हे स्टील कोटिंग केलेलं आहे। आणि याचा काय वापर होतो? याचं ज्याच्या घरी पाण्याची टाकी वरती नसेल, काही ठिकाणी खेड्यागावामध्ये शेतीमध्ये माळीची घरं असतात, त्या घरात पाणी टाकी वरती ठेवता येत नाही तर हातानं पाणी टाकून हे यूज करता यावं। गरीब माणसाला लहानात लहान त्याचा वापर करता यावा त्यासाठी म्हणून हे नाळकं लावलेलं आहे। ज्याच्या घरी पाण्याची टाकी आहे त्यानं हे नाळकं फक्त काढायचं आणि इथं वरच्या पाण्या टाकीचं कनेक्शन त्याच्यामध्ये लावून द्यायचं। हां, त्याला पाण्या टाकीचं कनेक्शन द्यायचं। हे पाणी इनलेट जातं, खालीपर्यंत जातं। कधीही गरम पाणी वर राहतं, थंड पाणी जे आहे ते खाली जातं, खालून गरम होत वर येतं आणि इकडून पाणी बाहेर पडतं, इकडून गरम पाणी बाहेर येतं। हे पाणी तुम्ही हे कनेक्शन बाथरूमला जोडलं की बाथरूम असू दे, शॉवर, बाथरूमच्या नळाला असो किंवा शॉवर असो, त्या शॉवरला सुद्धा तुम्हाला गरम पाणी मिळू शकतं। 3 ते 4 माणसांसाठी 30 लिटरचा बंब म्हणजे हा बंब द्यावा लागतो आणि 5 ते 6 माणसं झाली तर तो 50 लिटरचा द्यावा लागतो घरगुती। त्याच्यापेक्षाही 10 माणसांच्या आसपास जर हा विषय गेला किंवा 10 माणसं घरात असतील तर त्यांना हा 60 लिटरचा बंब द्यावा लागतो। 60 लिटर नंतर बऱ्यापैकी कमर्शियलमध्ये येतं की छोटे रिसॉर्ट असतील, हॉटेल असतील किंवा धर्मशाळा असतील, त्यांना 80 लिटर, 100 लिटर, 500 लिटर, 300 लिटर वेगवेगळ्या कॅपॅसिटीप्रमाणे ते बंब देता येतात। त्यांची आम्ही बऱ्यापैकी याचं कॅल्क्युलेशन कसं असतं, बाथरूम पॉवर असतं, घरात किती बाथरूम आहेत किंवा त्या हॉटेलला किती बाथरूम आहेत, बाथरूमवर कॅपॅसिटीनुसार बंब द्यावा लागतो।
आता यामध्ये कलरसुद्धा आपल्याला वेगवेगळे दिसतील. हा कलर वेगळा आहे, तर कुठल्या कलरला जास्त पसंती आहे? याच्यामध्ये कोटिंग कलर हे बऱ्यापैकी सगळे सेम आहेत. सेम आहे. फक्त पावडर कोटिंगमध्ये चेंज आहे. पावडर कोटिंग हे बऱ्यापैकी आम्ही काय करतो की कोकण पट्ट्यामध्ये जिथे दमट हवामान आहे किंवा खारं पाण्याचं वातावरण जास्त आहे त्या ठिकाणी पावडर कोटिंग देण्याचा पावडर कोटिंगला आम्ही प्रायोरिटी देतो. कारण गंजायला त्या प्लेटपर्यंत गंज लागायलाच 3 वर्ष लागतात पावडर कोटिंगमध्ये. आणि त्याच्या पुढे त्याची लाईफ आम्ही जी कन्सिडर करून दिलेली आहे गॅरंटी वॉरंटी त्याची 5 वर्ष. परंतु 10 ते 15 वर्ष या बंबाला कोकण पट्ट्यामध्ये काय होतं. बरं. समुद्र किनारा पट्टा जो असतो अच्छा. त्याच्यामध्ये 10 ते 15 वर्ष या बंबांना काय होत नाही. आणि हाच बंब जर आपण पश्चिम महाराष्ट्रात किंवा आपल्या जसं कोकणी लोक घाटी भाग लोक म्हणतात ह्या भागात जर दिला, विदर्भ मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र ह्या भागात जर दिला तर ह्या बंबाची 15 ते 20 वर्ष फिक्स लाईफ असते. चूल पेटवताना पहिला जी राख असते ती राख स्वच्छ करून घ्यायची. राख स्वच्छ करून सकाळी परत चूल पेटवली, त्याची फायरबॉक्स पेटवला की त्याला त्याची लाईफ ॲटोमॅटिक वाढत राहते. काही वर्षानंतर तुम्ही थोडंफार पॉलिश पेपर मारून त्याला कलर केला की त्याची ॲटोमॅटिकली लाईफ वाढत जाते. आरोग्याविषयी जर तुम्ही एक विचार केला, इलेक्ट्रिकवर तापवलेल्या पाण्यात जर वापर जास्तीत जास्त झाला, स्किनचे प्रॉब्लेम वाढतात, केस गळण्याचा प्रॉब्लेम वाढतं. महिलांना केस वगैरे धुतात, ते केस गळण्याचे प्रॉब्लेम आहे ते गॅस गिझर किंवा इलेक्ट्रिक याच्यामध्ये त्याचे इफेक्ट होतात. परंतु हे नॅचरल जे आपण जुन्या काळापासून होत आलं पाणी जाळानं गरम पाणी तापवलं म्हणजे लाकडानं पाणी तापवून जे वापरतो आहे त्याचे साईड इफेक्ट तर नाहीच आहेत. राहिला कॉस्टिंगचा खर्च जो आपण म्हणतो आहे त्याच्या तुलनेत किती खर्च होऊ शकतो आणि किती फायदा होऊ शकतो, तर याच्यामध्ये 70% फायदा होतो. बरं. की येणाऱ्या तुमच्या त्या खर्चाच्या फक्त 30% खर्चामध्ये तुम्हाला याच्यामध्ये चालून जातं. आपण जर आज चुलीवरचं जरी आपण बघितलं, बऱ्याचशा घरामध्ये भांडं ठेवून चुलीवर पाणी तापवलं जातं. त्या भांड्यामध्ये हाईट म्हणजे एक 10 ते 15 लिटर पाणी बसतं. 10 ते 15 लिटर पाण्याला जेवढं तुम्ही जळण वापरताय, जळणाला इंधन म्हणून काही जे वापरताय तेवढ्यामध्ये 5 लोकांची आंघोळ ह्या बंबामध्ये होते. धुराचं प्रमाण एकदम कमीत कमी म्हणण्यापेक्षा शून्यावर न्यायचा पण आम्ही प्रयत्न करतो. जळण जर त्यात आपलं खडखडीत वाढलेलं असेल धूर अजिबातच होत नाही याच्यामध्ये. आता 1000 रुपये गॅस झाला आणि एका महिन्यात कसा संपतो हे कळत नाही. दुसरी गोष्ट ह्याचं इंधन इझिली खेडेगावामध्ये अवेलेबल होतं, उपलब्ध होतं ते इंधन. त्यानंतर आपण सोलरकडे गेलो. सोलर खरोखर ज्या वेळेला माणसाला गरम पाण्याची गरज आहे त्यावेळेला सोलर आपल्याला गरम पाणी पुरेसं देऊ शकत नाही. कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला गरज असत्या, पावसाळ्यामध्ये सोलर तेवढं काम करू शकत नाही, तेवढं आपल्याला सोलरमधून पाणी गरम मिळत नाही. आणि ज्यावेळेला उन्हाळ्यात पाणी गरम मिळतं, कडक ऊन पडतं, त्यावेळेला आपल्याला गरम पाण्याची गरज नसते. त्यावेळेला लोक बऱ्यापैकी गार पाण्यामध्ये आंघोळ करत असतात. त्याच्याही पलीकडे जाऊन सोलरचं जर आपण अनेक ड्रॉबॅक जर आपण बघितला तर 300 लिटर जर तुम्ही सोलर घेतला किंवा 200 लिटर सोलर घेतला, एक वेळ त्याच्यातला स्टॉक संपला की दुसऱ्या दिवशी ऊन पडेपर्यंत तुम्हाला त्याची वाट बघावी लागते. ह्या पाण्यामध्ये तुमचे गेस्ट वाढले, तुमचे पैपावणी वाढले, चुकून मुलांनी पाणी चालू ठेवलं, ते गरम पाणी निघून गेलं, पाणी संपलं, असा काहीही याच्यामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही जळण गाठलं की परत आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला गरम पाणी मिळत राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचं टेम्परेचर 80 डिग्रीच्या पुढे जातच नाही. आम्ही जाऊ नये अशा पद्धतीने हे डिझाईन केलेलं आहे. 80 डिग्री म्हणजे तुम्ही 50%पेक्षा जास्त गार पाणी घातलं की त्यावेळेला तुम्ही आंघोळीला घेऊ शकता ते पाणी. आणि 80 डिग्रीला असताना ह्याला कुठं जरी हात लावला तर ह्याला भाजत नाही. कारण त्यातून आतून आम्ही जे प्रोटेक्ट पेंट केला आहे, आतला वॉटरप्रूफ पेंट जे केला आहे त्या पेंटमध्ये हीट ऑब्झर्व करण्याची कॅपॅसिटी चांगली आहे. त्यामुळं तो हीट तेवढा बाहेर सोडत नाही. जरी आत 80 डिग्री पाणी असेल तर बाहेर कोमट गरमच लागणार, तुमच्या हाताला भाजण्यासारखं असं काही ह्याच्यामध्ये होणार नाही. मित्रांनो, एक सूचना आहे तुमच्यासाठी की समोर जो आपल्याला नंबर दिलेला आहे त्यावरच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कारण आपला व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक जण काही त्यांचा नंबर टाकतात आणि त्यांना कुठून तरी फोन येतो की तुमची जी रिक्वायरमेंट आहे बंबाची त्या संदर्भात मी फोन केलेला आहे. तर मित्रांनो, समोरचे जे नंबर आहेत तेच अधिकृत आहेत. दुसऱ्या कुठल्याही नंबरला तुम्ही कॉल करू नका. कारण आता ऑनलाईनसुद्धा बरेच काही प्रॉब्लेम येत आहेत लोकांना. तर तुमच्यासाठी सांगतो की समोरचा जो नंबर आहे किंवा तुम्हाला इथे दिसेल बघा, या बंबावरसुद्धा 2 मोबाईल नंबर दिलेले आहेत. या नंबरला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आम्ही 99 22 98 44 47 86 26 00 55 66 हे आमचे अधिकृत नंबर आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही नंबरला तुम्ही कोणताही रिप्लाय देऊ नका, जेणेकरून जे आजकाल ऑनलाईनमध्ये फसवणूक केली जाते ती तुमची फसवणूक व्हायला नको, म्हणून याची दक्षता घ्या. काही माहिती हवी असेल तर ह्यातल्या कोणत्याही नंबरला फोन करा. 24 तास आम्ही या नंबरवरती सेवा देण्यासाठी अवेलेबल आहोत. आम्ही त्यासाठी बांधील आहोत. कस्टमर आमच्यासाठी परमेश्वराचं स्थान आहे. कस्टमरची प्रत्येक सर्व्हिस पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे.
मित्रांनो, या बंबाविषयीचा एक व्हिडिओ आपण काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केला होता. एका एक्झिबिशनमधला तो एक छोटासा व्हिडिओ होता. त्यामध्ये आपल्याला काही डिटेल माहिती देता आली नव्हती. परंतु आज आपण प्रत्यक्ष सांगली या शहरातील कुपवाड MIDCमध्ये आलेलो आहोत आणि खास या कंपनीला भेट दिलेली आहे. तुम्ही समोर बघू शकता, इथे काम प्रत्यक्ष आपण बघतोय आणि तुम्हाला हे वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे बंबसुद्धा दिसतील. तर समोरच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि या बंबाची अधिक माहिती घेऊ शकता. मोठ्या बंबासाठी जर काही माहिती हवी असेल तर हॉटेल, हॉस्टेल, रिसॉर्ट, अनाथ आश्रम, परत कार्यशाळा वगैरे जे असतात त्या सगळ्यामध्ये त्या तुम्हाला किती लोक आहेत त्या कॅपॅसिटीनुसार तुमच्या मागणीनुसार मॉडेल बनवून दिलं जाईल. कमीत कमी खर्चात तुम्हाला जास्तीत जास्त गरम पाणी कसं देता येईल याचा 100% आमच्या कंपनीच्या वतीनं आम्ही प्रयत्न करू. ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींचे बदल करून लोकांचा खर्च, वेळ हा वाचवण्याचा आम्ही 100% प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याच्यात बंद पडण्यासारखं, बिघडण्यासारखं असं काहीही यंत्र नाही. जर काही कारणास्तव माणूस चुकीनं जर एखादा लिकेज वगैरे काय आला असेल, शक्यतो येत नसतो, 100% टेस्टिंग आमच्या इथं आम्ही करतो आहे. जरी चुकून झालं तर तुम्हाला पीस टू पीस स्वखर्चानं आम्ही बंब बदलून देतो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या बऱ्याच शंकांचं निरसन झालं असेल तरीसुद्धा तुम्ही अधिक माहितीसाठी जो नंबर दिला आहे त्यावरच कॉन्टॅक्ट करा. इतरांवर विश्वास ठेवू नका. धन्यवाद.